नारायण नारायण. किती युगांनी मी या पृथ्वी तलावर येतो. इथं सगळंच बदललेलं दिसतंय. आपण मंडळी मला इथं येणं भागच होत. हर हर महादेव, हर हर महादेव. प्रणाम मुनिवर. अरे नंदी, आपण इथं माझ्या प्रभूंच्या आणि माता पार्वती देवींच्या विवाहाची कथा या पृथ्वी तलावरील भक्तांना कथन करण्यासाठी आलो. नारायण नारायण. मी देखील त्याचसाठी आलोय. मग जर आपण दोघंही ही कथा सर्व भक्तांना सांगूया. नारायण नारायण. हर हर महादेव. ही जीवसृष्टी जेव्हा अस्तित्वात नव्हती तेव्हा फक्त होतं ब्रह्मांड. अनेक आकाशगंगांनी समृद्ध असं हे ब्रह्मांड. आणि याच ब्रह्मांडाचा नायक होता आदियोगी शिवशंकर महादेव. तुरळ विष्णू प्रकट झाले आणि त्यांच्यातूनच उत्पत्ती झाली ब्रह्मदेवांची. ब्रह्मदेवांनी सृष्टी निर्मिली. विष्णूंनी त्याचं पालकत्व घेतलं आणि शिवानं विनाश. नारायण नारायण. पण शिवाची शक्ती एकदा शिवाला सोडून दिली आणि तीव्र गंभीर झालेल्या शिवाचं सुरू झालं तांडव नृत्य. वल्लरी विराजमान किशोर चंद्रशेखरे रचित शिक्षण. प्रमोदमान मानसिक प्रकाश धोरणी विरुद्ध दुर्धरापदी क्वचित दिगंबरे मनो विनोद हेतु वस्तुनी. पण त्यामुळे सृष्टीचं संचालन डोळायमान झालं. चिंतित झालेले ब्रह्मा आणि विष्णूंनी आदिशक्तीची आराधना केली. आदिशक्तीनं त्यांचं म्हणणं मान्य केलं आणि प्रजापती दक्षाच्या इच्छेनुसार त्याच्या पोटी अवतार घेतला सतीचा. सती मातेच्या आयुष्याचा एकच ध्यास महादेवांची लग्न. पण दक्ष महादेवांना मानत नव्हता. नारायण नारायण. सतीनं हट्टानं शिवांशी विवाह केला खरा. कैलासावर त्यांचा संसार देखील सुरू झाला. पण महादेवांना ठाऊक होतं हा संसार नाही टिकणार आहे. नारायण नारायण. प्रजापती दक्षानं शिवाचा अपमान केला. सतीमध्ये आदिशक्ती जागृत झाली. तिनं होमकुंडात स्वतःची आहुती दिली. क्रोधित शिवानं दक्षाला कठोर शासन केलं. परंतु शांत झाल्यावर त्याला पुन्हा जीवदानही दिलं. नारायण नारायण. शिव पुन्हा समाधिस्थ झाले आणि आदिशक्तीनं पुन्हा जन्म घेतला. पर्वतराज हिमावत आणि राणी मैनावतीच्या पोटी पार्वतीच्या रूपात महादेवांना प्राप्त करण्यासाठी आई मैनावतींनी विद्याचलाच्या राजकुमारासोबत पार्वतीचा विवाह ठरवला होता. पण पार्वतीनं मी शिवाला मनानं वरलंय असं ठाकावून सांगितलं. मी केवळ महादेवांवर प्रेम केले. त्यांच्याशीच मी विवाह करेन हा माझा दृढ निश्चय आहे. मी जाणते हे कठीण आहे, पण मी तप करेन. त्यांच्यापर्यंत नक्की पोहोचेन आणि त्यासाठी ही शिवाची नित्य साधना. ओम नमः शिवाय. ऋषी दधीची यांनी दिलेल्या बेलाच्या दिव्य पानामुळे पार्वती मातेचा महादेवांना भेटण्याचा मार्ग सुकर झाला आणि ती पोहोचली जिथं शिव समाधीस्थ होते. पार्वतीस न बघता शिव निघून जायला निघतात. पार्वती त्यांना साथ घालते. नारायण नारायण. स्वामी, आपण मला न पाहता असे कसे जाऊ शकता?
मी तपस्वी आहे पार्वती. तू सती रूपानं पार्वती रूपात आलीस, परंतु विकारयुक्त शरीरात शुद्ध करण्यासाठी तुला घोर तपश्चर्या करायला लागेल. पण हा मार्ग सोपा नाही. या मार्गात तुला अनंत अडचणी येतील आणि त्या मीच तुझ्या वाटेत येईल. कितीही कठीण प्रसंग आले तरी त्यांना मी सामोरे जाईल असे पार्वतीनं शिवाला सांगितलं. पार्वतीनं साधनेस सुरुवात केली. महादेवा, मी तुमच्या पूजेला प्रारंभ करीत आहे. मला आशीर्वाद द्या. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. पार्वती मातेची साधना पूर्ण होते आणि तिथं शिव प्रकट होता. मला प्राप्त करण्यासाठी तू केवढी कठोर साधना केलीस पार्वती. तुझ्या साधनेचा एक एक टप्पा मीही पार केला आहे. मी या क्षणी तुझा पती म्हणून स्वीकार करतो. स्वामी, परंतु माझ्या वडिलांची सहमती हवी. त्यासाठी आपल्याकडून विवाहाचा प्रस्ताव जायला हवा. आणि मग हिमावर आणि मैनावतींनी शिव पार्वतीच्या विवाहास संमती दिली आणि विवाहाची तिथी निश्चित केली. तिथी ठरली आणि सगळे चौघडा वाजू लागला. कैलासावरून शिवाचं घरात निघालं. भस्म विभूषित महादेव मिरवणुकीसह निघाले. जो चंडाल का काल उसका क्या बिगाड़े भक्त जो महाकाल का. अकाल मृत्यु मत काम करता जो चंडाल का काल उसका क्या बिगाड़े भक्त जो महाकाल का. अकाल मृत्यु मत काम करता जो चंडाल का काल उसका क्या बिगाड़े भक्त जो महाकाल का. अकाल मृत्यु मत काम करता जो चंडाल का काल उसका क्या बिगाड़े भक्त जो महाकाल का. लगेगा बोली के सहारे बोले के नाम के दीवाने हुए हम. फिर भूल गए हम तो सारे जिंदगी के गम. तुझे देंगे बोले दर्शन साक्षात सामने जैसे हनुमान जी को दिए श्री राम ने. बोले की भक्ति में मिल के सारे आज बोले हर हर महादेव महाकाल बम बोले बम बोले बम बोले बम बोले बम बम बोले बम बम बोले बम 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 बोले. सर पे मेरे हाथ बोले तेरे आशीर्वाद का. न किसी बात का साथ भोलेनाथ का. सर पे मेरे हाथ बोले तेरे आशीर्वाद का. शिव शंभू शिव शंकर तेरा नशा है चढ़ा बस हम पर. लेके नाम बोले का निहाल मन में न है कोई ख्याल. बोले में मैं मगन हूँ वो जानता है सबका हाल. वस्त्रों के डोले में पूरे सारे बोले में भूल गए हैं दुनिया जब से मन लगा है बोले में.
झाली. शिवाचे हे रूप पाहून माता पार्वतीने त्यांना विनंती केली की त्यांनी विवाह परंपरेनुसार तयार होऊन यावं. भोलेनाथांनी ही विनंती मान्य केली आणि नवरदेव म्हणून तयार झाले. या विवाह सोहळ्यास आपण भक्तगण देखील सहभागी व्हा. आई लग्न घटी समीप नवरा घेऊन या आधारा गुईहोटे मधुपर्क पूजन करा अंतःपटा ते धरा दुष्टा दुष्ट वधूवरा न करता दोघे करावी उभी वादळते बहुगर्वला करणे तुर्यात सदा मंगल शुभमंगल शुभमंगल शुभमंगल. नारायण नारायण. मंडळी, हा विवाह म्हणजेच महाशिवरात्री म्हणून ओळखली जाते. म्हणून महाशिवरात्रीला विशेष महत्व आहे. नारायण नारायण. हर हर महादेव, हर हर महादेव. भोलेनाथ की शादी हमको नाचेंगे, भोलेनाथ की शादी हमको नाचेंगे, भोलेनाथ की शादी हमको नाचेंगे. भोलेनाथ की शादी हमको नाचेंगे, भोलेनाथ की शादी हमको, भोलेनाथ की शादी हमको नाचेंगे, भोलेनाथ की शादी हमको नाचेंगे. पूजा व्यवस्था शरद जोशी. लात मारते बरं काय?